चला मित्रांनो, आज आपण तवा गरम करायला ठेवते. तुम्ही पाहू शकता. बारीक करते, स्लो करते बरं का. तुम्ही बघू शकता. हे बघा स्लो केलाय. हे बघा तुम्ही पाहू शकता मी काय काय घेतलंय. हे बघा आपल्याला आज मासे करत आहेत बरं का. 1.5 किलो मासा आहे बरं का. ह्याच्यात लसूण घेतलाय, 2 कुड्या घेतलाय बघा. आता कुटून घेते बरं का. तुम्ही पाहू शकता. ह्याला म्हणते तवा फ्राय बरं का. साधा सिंपल कसं पटपट करायचं ते शिकवते मी तुम्हाला. ह्याला मी आधीच लिंबू मीठ वगैरे सगळं लावून ठेवलंय बरं का. जास्त नाही आपण जास्त हे केलेलं, मी सगळं त्याला असं लावून ठेवलंय. फक्त आता डायरेक्ट आपल्याला फोडणी द्यायची बघा. आता लसूण ठिचून घेतलाय बघा. आता तुम्ही पाहू शकता मी ते तवा तापायला ठेवलाय बघा. आता तुम्ही मग तोंड नको दाखवा मला. हे बघा बघा तेल टाकत आहे. 2-3 पळ्या टाकते. तेल भरपूर टाकायचं म्हणजे मासा खाली चिटकत नाही. हे कमी तेल लागतं तवा फ्राय. तर माशाचे भरपूर प्रकार आहेत बरं का. माशाचे वर धर बाळा, वरती धर. तवा दिसला पाहिजे. तव्यात दाखवा आता. हा राईट. आता तुम्ही पाहू शकता. आता आपण फोडणी देते. बघू शकता तुम्ही कसं करायचंय कसं नाही. तेल जास्त तापू द्यायचं नाही, कारण आपल्याला जळू द्यायचं नाही ना. लसूण टाकला बघा मी. तुम्ही पाहू शकता का लसूण कसा टाकलाय मी. आता हे साईडला पाहू शकता. लसूण जास्त काळा पण होऊ द्यायचा नाही बरं का. स्लो करूया गॅस. पाहू शकता तुम्ही. आता आपण ते जळायच्या आधी लसूण वगैरे म्हणजे लाल तिखट वगैरे टाकूया 2 चमचे. घरातले तिखट आहेत बरं का. जास्त काळा होऊ द्यायचं नाही. तुम्ही चवीपुरतं टाकू शकता. तुम्ही हळद पण टाकू शकता बरं का. मीठ पण पाहू शकता बरं का तुम्ही, कारण आपण आधीच मीठ लावून घेतलंय. तुम्ही बघू शकता. कारण जळू द्यायचं नाही बरं का. मसाला जळू द्यायचा नाही. साधा सिंपल मासा आहे तवा फ्राय. तुम्हाला वाटलं समज खाली लागायला लागलाय तर तुम्ही थोडंसं परत तेल टाकू शकता वरून बरं का. हे खूप सिंपल पद्धत आहे बरं का. आता तुम्ही पाहू शकता हे कसं हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता बघा. लई घाई करायची नाही. तुम्ही बघू शकता. ह्याला म्हणते तवा फ्राय. सगळं मी तुम्हाला दाखवते कसं करायचं कसं नाही. आपण यात मसाले वगैरे काही टाकले नाही. आपल्या घरातलेच मसाले वापरले. फास्ट पण करू शकता बरं का तुम्ही. माशाला ना फास्टच करायचं कधी पण, कारण खाली लागत नाही. कारण लसणाने ना चव लागते बघा. तुम्ही बघितलं का मी माशाचा मसाला पण वापरलेला नाहीये. आपला घरगुती. आता आपण प्लेट झाकून ठेवणार आहे बरं का. आता तुम्ही पाहू शकता प्लेट झाकून. बघा तुम्ही पाहू शकता. असं प्लेट झाकून ठेवायचं. किती 15 मिनिटाच्या आत मासे होतात. माशाला जास्त ताजे मासे आहेत कारण ते. तुम्ही पाहू शकता आम्ही प्लेट काढले बघा. बघू शकता तुम्ही. बघा कसं झालाय मासा. किती वेळ लागतो तुम्ही पाहू शकता. बघा कसं दिसतोय मासा. ह्याला म्हणते तवा फ्राय. तुम्हाला आमचा तवा फ्राय आवडला असेल तर आमच्या चॅनेलला तुम्ही शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. देशीला मेन.